जनता बँक पुणेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या शाखांमध्ये ग्राहक मेळावे आयोजित करण्यात येत आहेत। या मेळाव्यांमध्ये बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत ग्राहकांना अजून चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात येते। कोल्हापुरात नुकताच बँकेच्या कोल्हापूर आणि उचगाव गांधीनगर शाखेतील ग्राहकांचा मेळावा पार पडला। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांसह सन्माननीय ग्राहकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला। मेळाव्यात बोलताना कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 71 शाखा असलेल्या या बँकेनं 2024च्या आर्थिक वर्षाअखेर 15,000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचं सांगितलं। बँकेचे चीफ ऑफिसर प्रसन्न भावेकर, कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक पराग कुलकर्णी यांनी शाखांच्या प्रगतीचा आढावा घेतला। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीप कश्यप यांनी खातेदार आणि सभासदांच्या सहकार्यामुळेच बँक 15,000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार करू शकली असल्याचं सांगितलं। कश्यप यांनी बँकेनं व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली असून किल्लारी भूकंपापासून कोल्हापूर सांगलीतील महापुरापर्यंत आपत्ती काळात लोकांना मदत केली असल्याचं सांगितलं। बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी मेळाव्याला जमलेल्या ग्राहकांच्या गर्दीवरून ग्राहकांचं बँकेशी असलेलं नातं स्पष्ट होत असल्याचं सांगितलं। चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी 2005मध्ये 5,000 कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या बँकेनं गेल्या 19 वर्षात भरारी घेत हा व्यवसाय 15,000 कोटींच्या पुढे नेला असून हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। यावेळी बँकेचे संचालक श्रीकांत पोतनीस, मंगेश राव, चैत्राली सहस्त्रबुद्धे यांच्यासह ग्राहक उपस्थित होते।